हातामध्ये अशोक चक्रासह निळे झेंडे आणि मुखामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष अर्थात जय भीम या स्फूर्तिदायी नाऱ्याचा जयघोष करत लाखो भीमानुयायांनी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास अभिवादन केले. कोरेगाव भीमा येथे 207व्या शौर्यदिनी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंचा भीमसागर एकवटला होता. सकाळीच या ठिकाणी अभिवादनाला सुरुवात झालेली आहे. दिवसभरामध्ये लाखभर लोक येऊन गेलेले आहेत. सुविधा मोठ्या असल्यामुळे कोणताही ताण जाणवत नाही, ही देखील वस्तुस्थिती. मी या ठिकाणी एवढे एक सांगेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते. त्याला एक कारण होतं, ते निश्चित कारण होतं आणि ते कारण आजही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही मुठभर जरी असला तरी तुमचा इरादा नीट असेल तर तुम्ही बलाढ्य शत्रूवर सुद्धा विजय संपादित करू शकता. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपल्याला या ठिकाणावरून घेऊन जायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शौर्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम. प्रशासनाने अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून उत्तम व्यवस्थापन केल्याचे पाहायला मिळाले. विजयस्तंभ परिसरात पुस्तकांचे स्टॉल्स, फोटो स्टॉल्स आणि धातूंचे मूर्ती स्टॉल्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. परिसरात इंटरनेट जॅमर असल्याने ऑनलाईन पेमेंट करण्यात अनेकांना अडचण आली. मात्र पुस्तक हे आंबेडकरी संस्कृतीचे अविभाज्य भाग आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकांची विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने भीमगीतांचा कार्यक्रम या प्रसंगी मोठ्या उत्साहात पार पडला. ब्युरो रिपोर्ट, सत्यजित, महाराष्ट्र, पुणे.